इकडे पाठीमागे या दादा. चाळीसगाव तालुक्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून नवे तर वर्षापासून चाळीसगाव तालुक्यातल्या गिरणा असो किंवा इतर ठिकाणाहून वाळू गौण खनिजाची बेसुमार लूट तस्करी त्या ठिकाणी सुरू करून तालुक्याला लुटण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। गावातला शेतकरी एकत्र येतो, बिचारा निवेदन देतो। आता वय वर्ष 90-85 वय असले शेतकरी या ठिकाणी आले गिरणा काठचे, तेवढ्या पुरता कार्यवाही करायची, पुन्हा तोच धंदा। आणि म्हणून प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी मिळून तालुक्याला लुटायचा घाट घातला की काय, हा प्रश्न आज त्या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि म्हणून केवळ गिरणा काठचे शेतकरी नाही, गिरणेचं पाणी पिणारा शेतकरी, गिरणेच्या पाण्यावर शेती करणारा शेतकरी, परिसरातला सगळ्या तालुक्यातला महत्वाचा 70% तालुका जर टिकवायचा असेल तर आपल्याला गिरणा बचाव या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे। आणि म्हणून आम्ही पण ठरवलं की यासाठी ठोस उपाययोजना झाल्या पाहिजे। केवळ पेपरला निवेदन, फोटो, बातमी पुरता नाही, तर शाश्वत या सगळ्या घटक, मग ते चोरणारे, चोरी करणाऱ्या वाहनाचे मालक, चालक, त्याच्यावर त्यांना सहकार्य करणाऱ्या यंत्रणा, मग राजकीय कोणते हस्तक्षेप त्यांना वरद हस्त त्या ठिकाणी आहे, याचा मोक्यासारखा या ठिकाणी कार्यवाही करून याला पायबंद घालता येईल का, यासाठी सोमवारी आम्ही गिरणा बचावच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन करून प्रशासनाला, शासनाला जाब विचारून संबंधितांवर कार्यवाही झाली पाहिजे। निष्पाप मुलगी परवा 11वी म्हणजे FY ला शिकणारी फार्मसीला एका वाळूच्या डंपरने चिरडून टाकलं जातं। आणि वाईट याचं वाटतं, एका बाजूला चिरडून टाकणाऱ्या मुलीचं प्रेत उचललं जात नाही आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या सहकार्याने ते डंपरची वाळू खाली करण्यात येते, डंपरचे नंबर बदलण्यात येतात, डंपर चालकाला वाचवण्यात जातं। मग यामध्ये कोणते राज्यकर्ते सहभागी आहे, कोणते प्रशासनातले अधिकारी सहभागी आहे? अरे, निष्पाप बालिकेचा जीव जात असताना देखील तुम्ही टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न जर करत असाल तर हा तालुका आता शांत राहणार नाही। कारण की आता सीमा त्याच्या पूर्णपणे ओलांडल्या आहेत। तालुक्यातला तरुण, शेतकरी, संस्था, संघटना, सगळे पक्ष या सगळ्या संदर्भामध्ये हातात झाले आहे। आणि म्हणून आता सगळ्यांनी एकत्र येऊन या संदर्भामध्ये आपल्याला प्रशासनाला जाब विचारून ठोस स्वरूपाच्या कार्यवाही वजा पुढच्या मध्ये या ठिकाणी या बाबी होणार नाही, याच्यावर कार्यवाही करता येईल का, यासाठी आम्ही गिरणा बचावच्या माध्यमातून एकत्र येत आहोत।